मोठं नुकसान या ठिकाणी झालं. माझा तर पहिला प्रश्न असा आहे की टीएटी नीट या परीक्षा मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाल्या, याची गरज काय? ऑलरेडी आम्ही प्रशिक्षित शिक्षक त्याला बीएड आणि डीएड अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन घेऊन त्यांना आम्ही पात्र ठरवतो आणि त्यांच्या क्वालिफिकेशनच्या आधारावर त्यांना नोकरी देतो. मग या पद्धतीच्या टीईटीच्या परीक्षा घेऊन केंद्र सरकारला काय फायदा मिळतोय, राज्य सरकारला काय फायदा मिळतोय हे कळायला कारण नाही. वरून ह्या सगळ्या परीक्षा ज्या झाल्यात, या परीक्षामध्ये या पेपर फुटीचे जे कारण आपण पाहिली, याला सगळे बीजेपीचे लोक इन्व्हॉल्व आहेत. नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जेवढे सापडले, दिल्लीमध्ये जे सापडलात ते सगळे बीजेपी सोबत निगडीत असलेली लोक सापडली. आणि म्हणून नीट आणि टीएटी या परीक्षा भाजपला भ्रष्टाचार करण्यासाठी, सामान्य मुलांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी या परीक्षा घेतल्या आहेत का? नीटच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जेवढे मुलं मुलींनी आत्महत्या केल्या, ते खऱ्या अर्थानं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून आज आम्हाला माहित आहे की आज पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू होत आहे. स्थगन नाही आहे, स्थगन घेणार नाही अध्यक्ष, पण आमची मागणी राहणार आहे की या सगळ्यावर चर्चा झाली पाहिजे. या मुलांच्या भविष्याची या ठिकाणी आम्हाला काळजी आहे, सरकारला असो की नसो. आणि म्हणून या सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि आश्वस्त केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये टीएटी आणि नीटच्या परीक्षा आम्ही घेणार नाही. कारण की राज्य सरकारला 85% जागा नीटमध्ये या भरण्याचा अधिकार आहेत विदाऊट नीटना. पण नरेंद्र मोदी हे डबल इंजिनचं जे सरकार आहे, हे सरकार मुद्दामून या पद्धतीच्या परीक्षा लादून या मुलांचं आयुष्य बर्बाद करते आहे. हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही आणि ही लढाई आम्ही लढू. एमपीएससीचं नवीन एक धोरण स्वीकारलं, सीबीटी पद्धतीनं परीक्षा घ्यायची, जी विद्यार्थ्यांची अजिबात मागणी त्या ठिकाणी नव्हती. ऑफलाईन परीक्षा व्हावी अशी एमपीएससीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रमुख मागणी आहे. ऑनलाईनचा घाट कशासाठी घातलाय? नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून जो खऱ्या अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याच्यावर त्या ठिकाणी अडचण येणार आहे, त्याला खऱ्या अर्थानं न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून ही एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन न करता ऑफलाईन पद्धतीनंच पुन्हा त्या ठिकाणी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. एका बाजूला 10वी-12वीचे 20-20 लाख मुलांच्या परीक्षा ऑफलाईन होतात, यूपीएससीची परीक्षा ऑफलाईन त्या ठिकाणी होते. मग तुम्ही एमपीएससीचीच परीक्षा ऑनलाईन या ठिकाणी कशासाठी करताय? ही नॉर्मलायझेशनची पद्धत ही विद्यार्थी-विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन केलेली नाही. त्यामुळे आम्ही आता विधान परिषदमध्ये या संदर्भातला 260चा प्रस्ताव दिलेला आहे. सरकारनं उत्तर कदाचित उद्या परवा आम्हाला देतील, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की सरकारने याचा फेरविचार करावा आणि पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी. दुसरा विषय नानाभाऊ बोलले तसं टीईटीचा विषय. टीईटीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या शिक्षक संघटनांनी याचिका घातली होती, टीईटीची गरज नाही. सरकारनं तिथं भूमिका घेतली का की टीईटीची गरज नाही, आमच्या ऑलरेडी शिक्षक या ठिकाणी. सरकार त्या परीक्षेच्या बाजूने या ठिकाणी, आणि मग परीक्षेच्या बाजूने असेल तर 6 लाख मुलांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. मग हा 13 कोटीचा महाराष्ट्र काय चालवणार? साध्या 6 लाख शिक्षकांची आणि भविष्यकाळातनं होणाऱ्या शिक्षकांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नसला तर महाराष्ट्रात चालवण्यासाठी तुम्ही योग्य नाही आहात, हे या ठिकाणी सिद्ध झाले. मध्ये गुड्डू सेठ नावचा व्यक्ती अधिकाऱ्यांना धमकी देतोय की जर कारवाई केला तर कशा पद्धतीनं ट्रॅपमध्ये या आधी अधिकाऱ्यांना अडकवलंय, अशा पद्धतीचे ऑडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत. आरटीओ मध्ये गुड्डू सेठ नावचा व्यक्ती. मला वाटते भ्रष्टाचाराचं कुरण हे आरटीओ या ठिकाणी आहे. आता प्रत्येक आरटीओ ऑफिसचे हप्ते किती आहेत, काय आहेत, याच्याही सुरस कथा आता बाहेर पडायला लागलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीनं म्हणजे काही प्रकरणं आहेत ती सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत की आम्ही फोन केल्यानंतर मग दंड कमी कसा होतो. जर तुमचा नियमानं दंड असेल तर मग आमदारांनी फोन केल्यानंतर तो दंड कमी या ठिकाणी कसा होतो. काही शेतकऱ्यांनी घेतलेले ट्रॅक्टर्स हे 2-2 वर्षापूर्वी ट्रॅक्टर्स घेतले,
त्यांच्या पासिंगचा विषय या ठिकाणी होता. ते पासिंग झालं नव्हतं, अनुदान मिळालं नव्हतं म्हणून आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा 40-70 हजार रुपये दंड करायचा, अशा पद्धतीनं एक भ्रष्टाचाराचं कुरण हे परिवहन खातं झालेलं आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, शक्तीपीठ महामार्गाला सगळ्याच जिल्ह्यातनं विरोध होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे, पण जिल्हा परिषदेने ठराव केला की हा मार्ग रद्द व्हावा. जिल्हा परिषदचं मी धन्यवाद मानतो. भाजपची सत्ता असली तरी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे आणि सगळ्यांनी सर्वानुमते हा शक्तीपीठ महामार्ग नको या पद्धतीचा ठराव केलेला आहे. कारण की खऱ्या अर्थानं तो गरज नाही हे जिल्हा परिषद सदस्य ग्रामीण भागात उतरतात त्यांना सुद्धा पटलेलं आहे. भाजप हा पक्ष असा आहे की देवाच्या नावाने राजकारण करायचं, भगवान श्रीरामाच्या नावाने राजकारण करायचं आणि श्रद्धेने दिलेले पैसेही लुटायचे. जनतेच्या घामाचा पैसा सुद्धा जो आता केंद्र सरकार आणि राज्याच्या तिजोरीत जातो तोही लुटला जातो. आणि म्हणून यांनी भगवान श्रीरामालाही सोडलं नाही. हे बाबरपेक्षाही हे हिंदू विरोधी लोक आहेत हे आता सिद्ध झाले. आंदोलन आम्हाला पायरीवर